आता एक असा प्रश्न होतो काय, आणि ज्ञानाला बहिर्लक्षण असतात की नाही, की ज्ञान अनुभव हे सर्व हे अंतर्गत आहे, स्वतःच्या अनुभवगम्य आहेत आणि त्याला अंतर्गतच त्याचा अनुभव येत असतो. पण आम्हाला कळायला काय मार्ग आहे, तो ज्ञानी आहे की नाही हे कळायला बाहेर लक्षण काय आहेत, असतात की नाही असतात म्हणून सांगतो. अमृत अंतरी गेली अमृत बाह्य काया लक्षण, म्हणजे आत ज्ञान झालं म्हणजे मग त्याच्या योगाने या ते लक्षणं येतात, गुण येतात. ज्ञान तुझं अज्ञानी त्याचे लक्षणं आहेत की नाही, मग ज्ञानीमध्ये काय लक्षणं असू नयेत. अज्ञानी आहे, अहंकारी आहे आणि पुष्कळ दुर्गुण आहेत, स्वार्थ आहे, द्वेष आहे वगैरे. अज्ञानी म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहेत ते आहेत, मग ज्ञानी म्हणजे त्यांची लक्षणं असली पाहिजे नको. हे असं संपत्ती असेल तर नाही संपत असलीच पाहिजे. क्षमा, शांती, दया, समता, सहानुभूती, प्रेम आणि हे जे लक्षणं आहेत ही ज्ञानाची लक्षणं आहेत. अज्ञानाची लक्षणं जसं अहंकार वगैरे वगैरे आहेत तसं हे सुद्धा क्षमा, दया आदी शांती आदी गुण आहेत, हे ज्ञानाची लक्षण वगैरे लक्षणं आहेत. आणि त्याच्यावरून आम्ही ओळखायचं. स्वतःवरची परीक्षा घेण्याला सुद्धा याचा उपयोग होतो. मला वाटत असतं मी ज्ञानी आहे, मोठा ज्ञानी असं वाटत असतं. मग त्यांनी स्वतःची परीक्षा करून घ्यावी, ही लक्षणं आमच्याकडे आहेत की नाही, म्हणजे मी ज्ञानी मी म्हणून घेतो. मग ज्ञानी ह्याच्यावरून कोणी शब्दावरून काही सिद्ध होत नाही. मी श्रीमंत आहे तर कोणी म्हणाला म्हणजे श्रीमंत ठरत नाही. श्रीमंत जेव्हा असलं म्हणजे श्रीमंत, हो की नाही. ज्ञानी मी म्हटलं म्हणजे ज्ञानीचं ठरत नाही. ज्ञानाची लक्षणं जेव्हा असले म्हणजे तो ज्ञानी, हो की नाही. मग मी ज्ञानी म्हणून घेतो, मग माझी लक्षणं ही लक्षणं आहेत ती माझ्याकडे आहेत की नाही, की ते स्वपरीक्षेला सुद्धा त्याचा उपयोग होतो प्रत्येकाने की नाही. ही लक्षणं कारण असा अभिमान असतो प्रत्येकाला. थोडं समजलं म्हणजे मी पूर्ण आहे, सगळं समजलेलं आहे असं म्हणून तो अहंकाराचा हे करतो. त्याने तो सुद्धा त्याच्याने पण त्याचा प्रयोग हे आहे. बरं बघ काय ज्ञानाचे मुख्य लक्षण काय, सिद्ध स्वतःसिद्ध जे परिपूर्ण ब्रह्मस्वरूप आहे, मग तेच होऊन राहिलेलं असतं. ब्रह्मनिश्चय झालेलं असतं. जीवनिश्चय जाऊन तो ब्रह्मनिश्चय केलेला असतो. त्याची प्रतीती मी परिपूर्ण आहे, मी नित्य आहे, सत्य आहे, आत्मा आहे, मी परब्रह्म आहे, व्यापक स्थिती नेहमी त्यांची राहते. हे त्याचं लक्षण. ते करण्याजवळ एक जो असतो सामान्यतः तो मी रूपाने राहतो. मी अमका आहे हे त्याला कोणी न आठवता तेच माहिती ते हे असतं, ते लक्षात असतात, ओके नाही. मी अमक्या गावाचा आहे, आमच्या वर्णाचा रंगाचा आहे, इतका आहे, ह्या नावाचा आहे, असं आहे मी वगैरे वगैरे, माझं इतकं आहे. सगळे जे लक्षण आहेत की नाही तसं त्यांच्याकडे दृढमूळ झालेली असतात. तसं ज्ञानीमध्ये तो मी आत्मा आहे, परिपूर्ण आहे, ही परिपूर्णता त्याची त्या स्थितीत कायम राहिलेली असते. तसं हे कायम राहिलेली जीव गुण असतात, तसं हे जीव स्थिती असते की नाही, तसं सुद्धा असले ज्ञानाची सुद्धा कायम राहिली असते. मी परिपूर्ण आहे. परिपूर्णता तिकडे आता अंतःकरणातून ते ओसम म्हणून ते बाहेर वाहत असते. परिपूर्ण तिकडे परिपूर्णतेची प्रतीती होत असते नेहमी. मग तसं होत असेल तर तो ज्ञानी. रूप होऊन राहिले तर या नाव सिद्ध बोलले तरी स्पष्ट सांगतात. तो मी होऊन न राहता स्वरूप होऊन राहिलेला आहे. स्वरूप म्हणजे काय, स्वतःचं रूप. आम्ही सांगितलं मग त्याचं शब्दामध्ये अर्थ आहे. स्वरूप म्हटलं तर मी काय स्वरूप कसं असेल, किती असेल, किती मोठा असेल, जगजगणार असेल समज का नाही. स्वतः कोण आहात हे बघून घ्या, तुम्हाला समजतंय हे काय महिन्यामध्ये मी जो अनुस्यूत राहिलेला आहे न बदलता बाल्य यौवन तारुण्य आणि जागतिक स्वप्न सुसुप्ती आणि भूत भविष्य वर्तमान सगळ्या काळात एक न विकार पावताना एकच तऱ्हेने केवळ अनुभूपाने मी छान रूपाने आधारभूत होणे न होत बदलता आपला असा एक प्रत्येकामध्ये स्वयंसिद्ध अनुभव आहे, तो कोणाला नाही. ते तुमचे खरे सुख. हे नामरूप
नामरूपात म्हणजे आहे, नामरूप गुण वगैरे आकार इत्यादी हे बाहेर हे तुम्ही समजता, पण खरोखर नाम नाही, रूप नाही, आकार नाही, गुण नाही, आणि काही नसताना सुद्धा केवळ अनुभव मात्र आहे. प्रत्येकाला वाटतं की नाही असं कोणतं वाटतं की तरी. आता समजा तुमचं विकास झालं काय, तुम्ही लहान असताना लहान होता, तुम्ही वय झाल्यामुळे तुम्ही वाढलो, तुमचा अनुभव वाढला का, तर हे वाढला असेल. मुलं असलेला तोच मोठा होतो, तरुणा होतो, तोच म्हातारा होतो. मग म्हातारपणात तो अनुभव कमी झाला काय, वाढत नाही. कितीही व्हा, म्हणून व्हा, असा मोठे असा, किती असा, दुसऱ्या ठिकाणी असा, कुठेही केव्हाही कोणत्याही परिस्थितीत त्याचे ते एक शाश्वत एक रूप आहे, खरं रूप आहे. तुम्ही म्हणून जाऊ आहे तसा, जैसे ते आहे ते तुम्ही आहात, हे तुमचे स्वरूप. त्याला ब्रह्म आत्मा वगैरे हे या स्थितीला आहेत, वस्तूलाच म्हणतात, तरी कोणते नाही. काय समजतो ज्ञान म्हणता वाटी भ्रम, बाहेरही बी असं असेल वर्म, ज्ञान किंवा आत्मा किंवा ब्रह्म असं म्हणतं की नाही, काय असेल भयंकर असेल असं वाटतं मला. असं काही नाही, अगदी सोपं आहे, सोपं आहे. असं म्हणतो दुसऱ्या पदार्थाचे ज्ञान होण्याला पुष्कळ प्रयास करावा लागतो की नाही, बघावं लागतं. म्हणजे एक वस्तू आहे, या वस्तूचे ज्ञान करून घ्यायचं आहे मला, मग ते वस्तू आणलं पाहिजे, त्याला भेटायला पाहिजे, मग ते आपण परीक्षा करण्याची शक्ती आपल्या याच्यामध्ये पाहिजे. इतके सगळे करून मग ते काय कळेल. पण तुमची तुम्ही स्वतःला बघून घ्यायला काय लागतं का, काय तुम्ही आणायला कोण, तुम्ही आहात की पुढे आणायला कसे तुमच्या कोणी विचारले, आत्मा किती जवळ आहे, फार जवळ आहे. किती 100 फूट नाही, 1 फूट, 10 फूट तरी, 1 फूट, अर्धा फूट, काही नाही म्हणतात. तुम्हीच असल्यामुळे किंचितही लांब नाही, तुम्हीच असल्यामुळे सिद्ध आहे. त्याच्यामध्ये आणायला नको ती वस्तू, तुम्ही तर तिकडे गेले पाहिजे, त्या वस्तू ज्ञान करून गेला, ती वस्तू तिकडे आणली पाहिजे ना. तसं काय करायला नको, तो सिद्ध आहे, मीच आहात. मग काय आहे बाकी आहे, बघून घेतलेलं, जाणलं नाही, अजून माहिती नाही. द्रव्य आहे, जमीन द्रव्य पुरलेलं आहे, खांबात आहे, तोळीत आहे, तर द्रव्य भरलेली जागा त्या घरात. पण ते माहित त्याच्यामुळे तिथेच बसून तो उपवास करेल, उपवास करतो तसा प्रकार केला. जाणलं नाही, जाणं काय करायला नको, आणि करणे केल्याने सिद्ध होत, जर ते खरं मोठे असं सिद्ध होतच नाही, मोठे कृत्रिमच होईल. तुम्ही केलेलं एक देव किंवा काहीतरी मुक्ती, तुम्हाला तुम्ही मिळवलेली मुक्ती, त्या प्रयत्नाने मिळवलेली मुक्ती पुढे नसलेली तुम्ही तयार केलेली समजा, मग ते लहान असणार. मी तुमच्यापेक्षा तुमची किती लहान असणार की नाही, म्हणजे तसं नाही, ते सिद्ध आहे, सिद्ध आहे. मुक्तच आहात तुम्ही, स्वतः अधिष्ठान रूप आहात, नेहमी जास्तीत रूपाने नेहमी प्रत्येक जण आहात. त्यांनी ज्ञानी म्हणजे ते ओळखले असतात, ते ज्ञान करून जाणलेले असतात. मी असं आहे, हे वरचं काही नाही, मी शुद्ध बुद्ध, नित्यमुक्त, शाश्वत, निर्विकार असा मी नेहमी आहेच आहे. ते कशावर सिद्ध केलं नाही, अनुभव प्रमाणावर सिद्ध केले पाहिजे. जास्त प्रमाणात उपयोग नाही, सगळे करतात जास्त प्रमाणात करतात. आत्मा शाश्वत आहे, आत्मा निर्विकारी आहे, आत्मा अजय आहे, आत्मा अमर आहे. कशावरून शास्त्रात लिहिले म्हणून साधक कसं पाठाल नाही. मी अजय आहे, मी निर्विकारी आहे, मी शाश्वत आहे, असं मी अमर आहे, असं त्याचा स्वतःच्या अनुभवावर. तुमचा अनुभव अमर आहे की नाही तुम्ही बोलून घ्या. आहे तसं आहे, मरण येईल असं कोणाला चुकून तर वाटत नाही, वाटतं कोणातरी मी मरेन असं कोणी सहनच होत नाही. मरण शक्य नाही, मरणार नाही असं म्हणतो की मरण नाही. आणि म्हातारपणाही नाही, म्हातारपण सुद्धा दुसरे म्हातार म्हणतात म्हणून म्हातार म्हणून समजतो. म्हातार माणूस असतो की नाही, त्याला म्हातारच वाटत नाही, त्याला म्हातार वाटतच नाही. दुसरी लोक जेव्हा मग सांगतात तुम्ही म्हातार झाला, हा होय का, हो. आणि कोणी चांगले समज म्हणा, मैत्रीण म्हणा, मी काय मी म्हातार झाला काय,
तुला म्हातारा करीन मी की नाही. रागाला येतो मी म्हातारा म्हटलं रागाला येतो की नाही. म्हणजे म्हातारपणा तुमच्यात नाही. मी म्हातारा होत नाही. तुम्ही म्हातारा नव्हे, तरुणा नव्हे, बाल नव्हे, नव्हे विकार नव्हे, मरणशील नव्हे. तुम्हाला जन्म नाही, मरण नाही, छान असं असं जे परिपूर्ण ते तुम्ही आहात. मी आहे इतकं म्हणणे बाकी आहे. इतके म्हणायला कोण तयार नाही. मी आहे अनुभवप्रमाणे आहे आणि शास्त्रप्रमाणे आहे, गुरुप्रमाणे आहेत. शास्त्र किती शास्त्र वेद शास्त्र, शेकडो शास्त्र. संस्कृतमध्ये वगैरे पुष्कळ पुष्कळ पुराण ग्रंथ आहेत आणि प्रत्येक भाषेमध्ये शेकडो हजारो हे सिद्ध करणारे, हे प्रतिपादन करणारे हजारो लाखो ग्रंथ आहेत. शास्त्रप्रमाण आहे आणि गुरु सांगणारे किती आहेत ते पुष्कळ आहेत. आपले गुरुही सांगतात, संतही सांगतात आणि पुष्कळ बरेच सगळे ज्ञानी सांगतात. मागे होऊन झाले होऊन गेलेले ज्ञानी सांगत होते, आता सांगतात, सगळे सांगतात. इथे सांगतात, दुसऱ्या ठिकाणी सांगतात. शास्त्रप्रमाणे गुरुप्रमाणे प्रमाण सिद्ध आहेत की नाही. काय बाकी आहे बाबा. अनुभव प्रमाण एक बाकी ते बघून गेला ती अंतर्दृष्टी थोड्या पुष्कळ लोकांना नाही. ती अंतर्दृष्टी सारख्याला असते आणि परिपूर्ण त्या खात्री झाली ते निसंशय एकदा कळलं म्हणून समजा, साधारणपणे कळलं, पण तरी सुद्धा आणखी संशय येऊ लागला. म्हणजे पूर्ण फक्त कळलं नाही, निसंशयपणे ज्या कळला आत्मा सिद्ध, दुसरं काही नाही. जाणणार तो ज्ञानी हे मुख्य लक्षण म्हणतात. ह्या तुमच्या ज्ञानामुळे तुमच्याकडे काय गुण येतील ते नंतर सांगतील. पण मुख्य लक्षण कोण? निश्चयामध्ये मी एक जीव आहे, मी एक हे आहे, मी कामका एक व्यक्ती आहे, मी एक आमका नावाचा आहे, आमच्या गावाचा आहे, आमच्या असा आहे, लहान आहे, मोठा आहे. पुष्कळ तऱ्हेचे जे देहाचे लक्षण आहेत ते सगळे हे आहे वगैरे. हे जाऊन म्हणजे एक वस्तू मी अशी आहे, अशी वस्तू आहे, पण तुला काही ह्याच्यातले काही त्यात नाही. पण असं पण ह्याच्यापेक्षाही पुष्कळ ते मोठं आहे किंवा स्थिर आहे, सत्य आहे. काही नसताना सुद्धा आहे, काही नाही पण आहे, हे खरं. हे काही हे गुणधर्म नसताना सुद्धा ते तुमच्यामध्ये आधारभूत अधिष्ठानभूत तुम्ही आहात. म्हणजे आत्मा म्हणून सदा म्हणून तुम्ही आहात. तेच मी आहे असा निश्चय तुम्ही केला की नाही, मग तुम्हाला ज्ञानी तो दृढनिश्चय झाला पाहिजे. परोक्ष किंवा अनुभव निश्चय, अनुभवाने आपण निश्चय करायचा आहे, पण त्यात दृढनिश्चय झालं पाहिजे. त्या स्थितीमध्ये राहिले पाहिजे. तशा स्थितीने राजा असं पण राजे पण राहिले पाहिजे. ओके. आणि भिकारी पण वागू लागला म्हणजे नावाचा राजा राजा आहे ना, आहे पण नावाचा राजा आहे. तसं नको. मी आत्मा तसंच राहतो, नेहमी व्यापक स्थितीनं आनंदाने राहतो, शांतीने राहतो, शाश्वतीने काय निर्भय राहतो, कशाची भीती नाही. म्हणजे मला म्हातारपण नाही, म्हणजे मी म्हातार झालो म्हणतो त्याला तर वाईट वाटेल का? म्हातार कोण झालं? शरीर झालंय म्हातार. विकास म्हातार झालं मी मरेन असं त्याला काही किंमत वाटतं का? मरण किती बरं पाहिजे, हे अमर आहे, अमर आहे असं की नाही. अशा तऱ्हेने तो दृढनिश्चय होऊन तो आनंदाने, परमशांतीने, व्यापकतेने आणि ह्यांच्यापासून की गुण आहेत ते पुढे सांगणार आहेत. या सद्गुणाने जे असतात ते ज्ञानी म्हणतात. स्वरूप होऊन राहायचं ते काय थोडं अजून झाले व्यापक ते जसं आहे तसं तुम्ही कसं राहतात ते मुळात जसं आहे तसं मुळात खरोखर ते त्या स्थितीत मूळ स्थिती आहे त्या स्थितीने राहतात. कृत्रिमतेने वागत असत नाही. ते कृत्रिम म्हणजे काय? मी अमका आहे, मी तमका आहे, हे अहंकाराचं जे अनेक रूप आहेत किंवा मला असं करायचं तसं करायचं वगैरे. म्हणजे हे बाहेरच्या गोष्टींना अनुलक्ष ठेवून जे आम्ही कृत्रिमपणे आम्ही करतो हे सगळे त्यामध्ये त्यांच्या अनुभवामध्ये काही नसतं. आहे काय अनेक वचनी आहे तसं आहे. काही ते सगळे नसलेले काहीतरी एक पण अस्तित्व रूपाने आधारभूताने राहिलेलं की नाही, सत्रूपाने राहिलं, केवळ सत, केवळ चित्त म्हटलं. ते काय आहे मी असं म्हणतो. तुम्ही काय सांगता येत नाही काय मग सांगायची जरूर काय सगळं बघून घ्या ना, स्वतः आहे ना काय इकडे समस्याकडे भानगड अवघड काय वाटतंय. ते आपल्या अनुभवाला अनुभूत असलेली जी वस्तू ती तोंडाने आम्हाला हे करायला बघतो
तोंडाला सांगता येत नाही, काहीतरी कसं तशा तरी सांगावं अशा प्रयत्न पडतो म्हणून ते कठीण होतं. पण ऐकायला कठीण होऊ नये, कारण सतत रूप आहे ना. इतके सांगतात घोटाळून करणे, करून करून पुष्कळ शब्द वापरून वापरून सांगतात, ते ह्याच वस्तू सांगतात. मला सांगतात, माझे स्वरूप तुला सांगतात, स्वरूप होऊन राहिले तुम्ही राहिलेले आहे ह्याच सांगतात. अनुभव प्रमाणे मुख्य ते शेवटी तिकडे यायचं अनुभव प्रमाण. 3 प्रमाणामध्ये अनुभव प्रमाण ठेवते, निश्चय करा. निश्चय केलेले असतात ज्ञानी आणि त्या निश्चय राहिले असतात. दुसरे निश्चय करणे 2 प्रकार आहे. दिखाऊ निश्चय करणे, खरं निश्चय करणे. ज्ञानी खरं निश्चय केले खरोखर. म्हणजे बाकीचे अगोदरचे जे दिखाऊ मी पण आहे त्याच्याबद्दल काही त्या आसक्ती किंवा सत्यता किंवा त्याला अभिमान त्या चिंता दुःख काही सगळे समजून हे झाले असतात. त्याची निश्चितता गुणाने मग त्याची मोठे मुली मुख्य जागा कारभारी कारभारी बघा ना इकडे कर्ज दिलेलं काय म्हणतो मोठ्या मध्ये मोठ्या श्रीमंताचं राहिलेला आहे, मोठ्या कामावर आहे, तो आज देईल उद्या देईल असे ते वाट बघत होते. मग काम देईल काय केलं ते सगळे मिळाले. म्हणजे आज अपमान झाला बाजारात होणं येतं द्यायचं आणि अपमान करून सोडूया मग सगळे मिळाले. आणि बाजारात जात असताना सगळे म्हणतात मग तो अगदी नाराज होऊन अगदी फोन लहान करून घेऊन श्रीमंत मोठा होता धनी फार वाईट वाटत. ऐकायला इतका जो मित्र की आपला सेवा करणारा काय झालं हा काय भाऊ काय झालं मला 20,000 रुपये देणं होतं तर बस व्याजवर येऊन शांती जास्त वाटलेला आहे. त्या लोकांनी मग मला त्रास सगळेच नको नोट काय सांग किती आहे सगळे आहे म्हणा कर्ज आणि व्याज सगळे सांगायचं तुला काय तू हे असं काय तुम्ही कबूल केलं तुम्हाला कृपा आहे म्हणून कृपा संपादन केली म्हणून हे सगळं आणि त्याचा अगोदर माहित दिले असते का म्हणजे काय कृपा संपादन केल्यावर मग मोठ्या पगार दिला मोठा राहायला बंगला दिला असं म्हणतो काय कृपा संपादन करणे केले की नाही मग त्याच्यावर काय असेल ते तेव्हा तुझा पैसे दिला हे श्रीमंत आहे ज्ञानाने श्रीमंत आहे ज्ञान देतो पुष्कळ असेल दिल्याने काय म्हणाले त्या श्रीमंताचे काहीतरी नुकसान झालं काय कमी झालं काय ह्याला दिले काय 10,000 दिले 50,000 दिले म्हणून कोणत्याही सुद्धा 50,000 कमी काय काही वाटलं नाही. सगळेही ज्ञानी असतात ज्ञानाने श्रीमंत असतात ज्ञान पुष्कळ ज्ञान असतं मग ते आलेलं सगळं देतात ते किती घेऊन जा पण त्याची कृपा संपादन केली त्याशिवाय ते देत येतं श्रीमंत गेला ना त्याला सहज मागितलं तर काय तुझं ज्ञान तुम्ही सांगत असता म्हणे त्याच्यात आम्हाला तुझं ज्ञान करून घ्यायचं आहे गडबड आहे त्या करता एक तासामुळे काय तुझं ज्ञान असं म्हणत मिळेल का संगती करा सत्संगती करा सहजपणे तुम्हाला मिळेल ते सहज देतील ज्ञान आहे परमात्म्याचे ज्ञान सत्याचे ज्ञान आणि ते सुखरूप आहे तेच मुक्ती आहे. मोक्ष म्हणजे राहणे मोक्ष म्हणजे कुठे जाऊन राहणे काहीतरी मिळविणे काहीतरी मोक्ष म्हणजे सगळ्या दुःखापासून पण निवृत्ती होणे दुःख रहित होणे आनंदरूप होणे त्याला मोक्ष म्हणतात. तुम्हाला ज्ञान होऊन तुम्हाला मोक्ष मिळेल जीवन मिळेल देवदर्शन होईल म्हणतात. असे देवदर्शन करा अंदाज काय म्हणतात ते खरं देवदर्शन
त्यामधून या देहाला किती कर्माची आवश्यकता आहे तितके कर्म घेऊन येतो हा जन्माला. मग त्यातले प्रारब्ध, प्रारब्धाचा अर्थ काय? प्रारब्ध म्हणजे आरंभ केलेला. ते देहाच्या आरंभाला देह मरेपर्यंत जे जितके कर्म लागेल तितके कर्म घेऊन येऊन तो जन्माला येतो. प्रारंभ ते संचितामध्येच एक भाग हा प्रारब्ध कर्म. आणि क्रियमाण कर्म म्हणजे किती जो राहतो या जन्मात तो उभत राहते, काही कर्म करीत राहतो ना. आता जो कर्म करतो क्रियमाण करायचे जे कर्म तो करीत असतो कर्म ते आणखी ते जमा होतात. ते प्रारब्ध हे संचित कर्म क्रियमाण कर्म हे जमा होत जातात, जास्त होतात. म्हणजे काय आता देणारे काय होईल? संचित कर्माचा नाश होईल. संचित म्हणजे केलेला मी देह नव्हेच, मी जीव नव्हे तसा पूर्ण निश्चित होऊन आत्मनिश्चित झाला. त्यामुळे काय झालं? संचित कर्माचा नाश झाला. क्रियमाण कर्म त्याला तो अलिप्त राहतो. तो जे कर्म करीत राहतो दुसरे कर्म करीत राहतात, कर्माचे संस्कार राहतात. मग ते त्यांच्या संचितामध्ये ते क्रियमाण कर्म ते आणखी जास्त त्यात जास्त होणार. पण इथे काय होणार? ज्ञानामध्ये ज्ञानी जो करीत असतो तो त्याचा लेप लागत नाही, त्याची कर्म क्रियमाण कर्म काही निर्माण होत नाही. म्हणजे क्रियमाण कर्मापासून तो अलिप्त किंवा वेगळा आहे. ते मग क्रियमाण कर्म त्याला लागू होत नाही. क्रियमाण कर्म नाश झाला म्हणजे संचित कर्म नष्ट होते आणि क्रियमाण कर्मही नष्ट होते. म्हणा असं राहिला का प्रारब्ध तो मात्र राहतो. सुटलेला बाण जसं कोणी हे आहे म्हणा, एक योद्धा आहे म्हणून तो बाणाने हे मारत असतो. मनुष्य बाण घेऊन करीत असतो. त्यांच्या भात्यात पुष्कळ बाण आहे पण संचित करून. आणि तो आता नवीन काय करीत नाही, हे करीत नाही, काय नवीन बाण सोडत नाही. पण त्यांनी काय केलेलं आहे? एक बाण सुटलेला आहे. त्यांच्या धनुष्यातून एक बाण सुटलेला आहे. मग त्याला त्या सुटलेल्या बाणात काय करू शकत नाही. आता पुढे आता तो बाण सोडण्यास बंद करेल म्हणजे क्रियमाण करणं नाही होईल. संचय आहे तो येईल. पण आता सोडलेला बाण आहे तो जसं आपल्या त्याच्या ठिकाणी तो जाऊन परिणाम करणार. हा शरीर म्हणजे सोडलेलं बाण. म्हणजे एकदा कर्म हे झालेलं कर्म शरीर पातापर्यंत प्रारब्ध कर्म ध्यानालाही राहतो. प्रारब्ध भोगता सुख दुःख न पावे ज्ञाता. आता प्रारब्ध भोगतो. प्रारब्ध म्हणजे जीवनमुक्त आनंद मुक्त होणार हे असेपर्यंत. हे म्हणजे सुखदुःख देहाला येतात त्यांचं प्रारब्धामुळे ते खरं आहे. पण देहातच राहूनच तो ज्ञान जीवनमुक्त आनंद होत असतो. त्या सुखदुःख त्याला काही वाटत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे त्याचा प्रारब्ध कर्म त्याला बाधत नाही, त्याला अनुकूलच आहे. सगळ्यांना काय असते अज्ञानामुळे ते प्रारब्ध कर्म म्हणजे त्याला सुख झाला की भयंकर हसत होतात, ते परिणाम पावतात किंवा दुःख झालं म्हणजे शोक करतात. शोकाला कारण सुखदुःख देणारे होतं सगळ्यांच्या. पण ज्ञानाच्या बाबतीत काय ठरतं? सुखही देत नाही, दुःखही देत नाही, पण आनंद देत असतो नेहमी. त्या म्हणजे प्रारब्धात राहून सुद्धा ज्ञानी आनंदाने राहतो. तर हा विषयच आहे. भोजन ज्ञानाचे भोजन नाहीच. वर्णन केलं ज्ञानाचे भोजन वर्णन हे सांगताना हे सगळं विवरण केलेलं आहे. हर्षशोकाची नसे वार्ता हर्षशोकाची नसे वार्ता आणि प्रिय द्वेष हे नाही. प्रिय आणि द्वेष, हर्ष नाही शोक. मी भोगितो हे वचन ज्ञाताची तैसा अभिमान म्हणती तरी सावधान श्रवण करी. जड चेतना वेगळे केले सत्य. ज्ञानी सुद्धा आता एक मोठा प्रश्न इथे पडतो. ज्ञानी सुद्धा मी करतो, मी जातो, मी जेवतो, मला हे पाहिजे वगैरे म्हणत असतो. हे मी म्हणतो की तुम्ही म्हणता तुम्ही मी पण नाही चाललंय, मी आत्मा आहे असं समजतो.
आत्मनिश्चय झालेला आहे, आत्मानंदात नेहमी राहतो, तुम्ही असं सांगा. पण तसं बघायला गेलं की नाही, पण ते आमच्यासारखेच मी आहे, आमचं आहे, पाहिजे नको वगैरे म्हण. हे कसं काय? हे त्याचा प्रश्न आहे, हे महत्वाचा प्रश्न आहे. मी न जडचेतन वेगळे मिळाले ना. मी भोगितो हे वचन मी भोगतो हे मी भोगतो, मला जेवण पाहिजे, मला जेवण द्या, मला हे आता हे आवडतं मला, असं ज्ञानीच तर बोलत असतो. हे कसं काय तो कसं बोलतो? तो जर नेहमी आत्मानंदात निमग्न नसता तर मी पण नाही झालो, पण तुम्ही म्हणता आणि पाहिजे काय नको पाहिजे तर लागत नाही, इष्ट अनिष्ट नाही, पण हे पाहिजे म्हणून सांग. हे कसं काय जपतं? हे शिष्याचा प्रश्न. मग ज्ञानी असे म्हणत असतात, तुम्ही म्हणतात ज्ञान नेहमी आनंदात निमग्न नसतात, तुम्ही असं सांगता. मग माहित कसं ह्याचा मेळ कसा असा प्रश्न आहे. ज्ञात्याची कैसा अभिमान म्हणती तरी सावधान श्रवण करी निश्चाचे अहंकार ऐसे झाले ग्रंथी भेदन चैतन्य आत्मा तू परिपूर्ण. काय केलं असतं? स्वतःच्या निश्चयात, स्वतःच्या अंतर्गत परिपूर्ण केवळ अनुभवात मी आत्मा हे स्वरूप हे निराळ आहे, हे ग्रंथी पडलेलं आहे आमच्या अंतःकरणात. ग्रंथी म्हणजे गाठ, ती गाठ सुटलेली असते. मी म्हणजे देहच असं जो समजतो की नाही, तर इथे एक गाठ पडते. आपल्याला देहाला एक गाठ पडलेला आहे, ग्रंथी म्हणतात. हृदय ग्रंथी, हृदय ग्रंथी त्याचे छेद झाले असते, त्यांची नट लावली असते. म्हणजे त्याच्या अनुभवात, निश्चयात, त्याच्या राहण्यात मी आत्मा आहे हे अगदी बनून गेले असतात. चैतन्य आत्मा परिपूर्ण. चैतन्य आत्मा, मी आत्माच आहे, चैतन्य आहे, हे निराळ आहे, हे तो अनुभवाने आणि अभ्यासाने दृढ केले असते. त्या वेगळा अभिमान पुन्हा एक आहे. एक निराळ, दोन गोष्ट निराळ केल्या असतात. देह निराळा, देह निराळी, ही व्यवहार निराळा, आणि मी आत्मा सच्चिदानंद आहे, परिपूर्ण आनंद रूप मी आहे, मधली तेवढ आहे. ही दोन भाग, ते गाठ सोडून आत्म्याला आणि देहाला किंवा जडाला आणि चैतन्याला गाठ पडलेला आहे, ते दोन ते अंतर्गत तो निराळ केला.